नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींवर. प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी करण्यात येते. ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे भाविक या ठिकाणी विठू माऊलीच्या पायाशी नतमस्तक होतात. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिराला 350 वर्षापासूनची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे रात्री 12 वाजता ग्राम प्रदक्षिणा घेण्यासाठी मंदिरातून पालखीसह रथयात्रा काढली जाते. ढोल ताशांच्या गजरात श्री विठ्ठलाची पालखी व रथ मुख्य बाजारपेठेतून फिरून रात्री उशिरा मंदिरात दाखल होतो. यावेळी असंख्य रत्नागिरीकर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भाविक तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा सहभाग या रथयात्रेत असतो. बाळगोपाळांपासून आबालवृद्ध या रथयात्रेमध्ये सहभागी होत असतात. डेलाईल ब्रिज उद्घाटना संबंधी बोलताना सुनील शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. ते प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की प्रतीक्षा नागरिक म्हणून आज मला सुद्धा आनंद होत आहे. मागील आठवड्यात सुद्धा मी उद्घाटन केले आणि आज मंत्री महोदयासोबत देखील मी उद्घाटनाला उपस्थित आहे. त्याने नशीबवान आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की या पुलाचं उद्घाटन लोकांच्या मागणीनुसार यापूर्वी आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे. आज शासकीय पद्धतीने आज शासनाने या ठिकाणी केलेलं आहे. या विभागातील एक जुना सामाजिक कार्यकर्ता, या विभागातील जुना शिवसैनिक आणि एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रोटोकॉलप्रमाणे आम्हालाही बोलवलं होतं. माननीय आदित्य साहेब हे त्यांच्या संघटनात्मक कामासाठी कोकणात असल्यामुळे या ठिकाणी माझ्यासारख्याने येऊन या ठिकाणी ह्या पुलाच्या निमित्तानं नागरिकांना शुभेच्छा देणं आणि ह्या पुलाच्या कामासाठी जे जे तंत्रज्ञ आहेत, जे जे कर्मचारी आहेत, त्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांना शुभेच्छा देणे माझं पक्षाच्या वतीने कर्तव्य होतं आणि त्यानुसार मी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. माझ्याकडे 13 वर्ष विद्यार्थी परिषदेचं काम होतं. त्या काळात अकोल्याचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या घरी यायचो. याबद्दल जुन्या आठवणींना चंद्रकांत पाटील यांनी उजाळा दिला. ते अकोल्यातील आमदार दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या परिवाराच्या भेटीसाठी आले होते. प्रत्येकाने आपले आमदार खासदार वाढवले पाहिजे असा विचार करणं वाईट नाही, पण वस्तुस्थिती तशी नाही. तर ग्रामपंचायतचे निकाल लागले तर त्यात भाजप नंबर 1 आहे म्हणून गरजेला तो पडेल का असा टोलाही त्यांनी लगावला. तर ते आदित्य ठाकरेंच्या 16चे 60 करण्याच्या वक्तव्यावर बोलत होते. असं आहे की राजकीय जीवनातला परिचय अलीकडचा जरी असला तर 1982 ते 95 असं 13 वर्ष माझ्याकडे महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा असं विद्यार्थी परिषदेचं 4 राज्यांचं पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री म्हणून काम होतं. मी पूर्ण वेळ होतो. आपल्याला माहिती आहे की पूर्ण वेळ हा घर सोडतो आणि त्याला मिळालेल्या जबाबदारीतच त्याने वेळ द्यायचा असतो. त्यामुळे मला दर 4 महिन्यांनी अकोल्याला येता आलं आणि त्यामुळे 82 ते 95 वेळा मी अकोल्याला आलो आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांच्या घरी येणं. त्यावेळेला ते अगदीच सुरुवातीच्या काळातले आमदार होते. नंतर आपल्याला माहिती आहे की सलग त्यांची इतकी वर्ष, बहुतेक 7 टर्म, 2 नगरपालिका. त्यामुळे खूप आठवणी आहेत त्यांच्या संबंधी, त्यांच्या घरासंबंधी. कर्मठ ज्याला म्हणता येईल, कर्मठचा एक अर्थ जो आहे तो धार्मिक दृष्ट्या घेतला जातो आणि तो तसा मला अपेक्षित नाही. कर्मठ म्हणजे आपल्या विचाराप्रती टोकाची निष्ठा, ॲडजस्टमेंटच नाही. कोणी काही वाटेल ते केलं, आमिष दाखवा काय, असं एक खूप कर्मठपणा त्यांचा होता. असं आहे की प्रत्येकाला आपले आमदार खासदार वाढतील, आपला मुख्यमंत्री पंतप्रधान होईल असं वाटणं, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं हे काही चुकीचं नाही. पण वस्तुस्थिती तर तशी नाही ना. आता ग्रामपंचायती निकाल जस्ट लागले. या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टर्बन्सेस होते. तरी BJP नंबर 1 म्हणजे काय, तर BJPला मिळालेल्या ग्रामपंचायती या 3 पार्ट्या, या 3 पार्ट्यामध्ये अर्धी आणि जेमतेम 1 नावाच्या 3 पार्ट्या ज्या आहेत त्यांची ग्रामपंचायती टोटल त्याच्यापेक्षा BJPच्या ग्रामपंचायती जास्त होत्या. त्यामुळे गरजेल तो पडेल का असंच म्हटलं जातं. चंद्रकांत दादांना पुढे भविष्यात कधी महाराष्ट्राचं नेतृत्व करायला आवडेल का? मी तर महाराष्ट्राचा अध्यक्ष 2दा होतो बाबा. नाही, सरकारचं नेतृत्व पार्टी जे ठरवेल ते मी करत असतो. कोल्हापूरला होतो, पार्टीने सांगितलं पुण्यात जाऊन लढलो. पुण्याचा पालकमंत्री होतो, पार्टी म्हणाली की सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्री झालो. आता ते तिकडेच चालले. उद्या
आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. लालित्य का प्रतीक, परंपरा का सार और सुंदरता की परिभाषा का परिचय दीवान साड़ी, जहां हर साड़ी की है एक कहानी। दीवान साड़ी में आपको मिलेंगे आपके स्टाइल की साड़ियाँ, ट्रेंडी लहंगे, कोट सेट, कुर्ती, वन पीस और भी बहुत कुछ, और ये सब होलसेल प्राइस में। जी हाँ, आपने एकदम सही सुना, ये सब कुछ आपको मिलेगा होलसेल प्राइस में। तो अब हर त्योहार की शॉपिंग होगी सिर्फ दीवान साड़ी स्टोर से। हमारा पता पत्नी भवन, गांधी बाग, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9373128096। दीवान साड़ी, जहां हर साड़ी की है एक कहानी। हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ। इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ। सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक। तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना। हमारा पता शॉप नंबर 2, मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर। हमारा कॉन्टैक्ट 9822691286, 8888822313। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। जागतिक बवासीर दिन के उपलक्ष्य में अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल में 20 नवंबर से 30 नवंबर तक लेजर उपचार में पाए 50% तक की छूट। अभी विजिट करिए अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल, जो है लोहार समाज भवन के पीछे, शताब्दी चौक, मनीष नगर रोड, नागपुर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं, जैसे कि दिवाली धमाका योजना, जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल एफडीआर पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा। आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1 लाख रुपए पाए और 6 साल में बने लखपति। इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज। साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ। हमारा पता झंडा चौक, नटराज टॉकीज के अपोजिट, महल, नागपुर। संपर्क करें 0712-299-5545 और 9850396080 पर। विश्रांतीनंतर आपले स्वागत. वळूया समोरील बातम्यांवर. बीडच्या 30 ऑक्टोबर रोजीच्या घटनेत आतापर्यंत 254 जणांना अटक करण्यात आलेली आहे. कार्यवाही अद्याप सुरू आहे. 400 लोकांची ओळख पटलेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. वेगवेगळी पथके या सर्व घटनांच्या चौकशीसाठी कार्यरत आहे. या घटनेत काही राजकीय पक्षाशी संबंधित असलेले काही लोक आहेत, परंतु ते वेगवेगळे आहेत. तसेच राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले लोकही आहेत. या घटनेत जे नुकसान झाले आहे त्याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतर एक अहवाल तयार करणार आहोत. यातील आरोपींकडून वसुली करण्याबाबत मागणी करणार आहोत. या प्रकरणात आम्हाला 10 टोळ्या निष्पन्न केल्या आहेत, आणखी वाढू शकतील. आतापर्यंतच्या तपासात सर्व आरोपी बीड जिल्ह्यातीलच असल्याचे समोर आले. त्यांच्या आपसात काही कनेक्शन होते का हे तपासले जात आहे. जे आरोपी आहेत त्यांची कम्युनिटी आम्ही पाहत नाही. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई होईलच, असे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले. बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या होत्या 30 तारखेला, 30 ऑक्टोबरला, त्या अनुषंगाने आपण जे दाखल गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आत्तापर्यंत आपण 254 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यातले जे महत्त्वाचे जे आरोपी आहेत ते देखील आम्हाला शोधण्यामध्ये आता बऱ्यापैकी यश मिळतं आहे. आणि आता जे यातले ज्या आम्ही टोळ्या आयडेंटिफाय केल्या होत्या या घटनेमध्ये,
त्या एकूण आम्हाला 10 टोळ्या आत्तापर्यंत निष्पन्न झालेल्या आहेत आणि त्या 10 टोळ्यांच्या पैकी साधारणतः 30 ते 40% आरोपी आम्ही अटक करण्यामध्ये यश मिळवलं आहे आणि बाकीचे देखील आपण अटक करण्यासाठी आमच्या वेगवेगळे पथकं काम करत आहेत. नाही, यामध्ये जे आरोपी निष्पन्न होत आहेत ते एकाच पक्षाचे असे आम्ही म्हणू शकत नाही, परंतु वेगवेगळ्या पक्षाचे आहेत आणि काही पक्षाशी निगडीत नसलेले लोक पण आम्हाला या घटनेमध्ये लक्षात आलेले आहेत आणि त्यांना पण आम्ही अटक केलेली आहे. जे कायद्यामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे असे जे आरोपी आहेत, आम्हाला आत्तापर्यंत 17 मायनर मुलं ही आढळून आलेली आहेत आणि आणखी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत, त्यांचे देखील नावं निष्पन्न करण्याचं काम चालू आहे. तर ह्या आरोपींना जे कायद्यामध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे ताब्यात घेऊन ते कोर्टामध्ये आम्ही हजर करत असतो. आत्तापर्यंत आम्ही साधारणतः 400 लोकांना आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यापैकी आत्तापर्यंत आपण 250 लोकांना म्हणजे 254 लोकांना अटक केलेलं आहे. तर उर्वरित देखील आम्ही त्यांचा शोध आमचा हा चालू आहे. तर यामध्ये आता तपासामध्ये जे आम्हाला जे आरोपी मिळत आहेत ते सर्व हे बीड जिल्ह्यातलेच आहेत आणि ते बीड जिल्ह्यातनंच आम्हाला मिळत आहेत. अजूनपर्यंत आम्हाला बाहेर जिल्ह्याचं कनेक्शन कुठलं आढळून आलेलं नाही आहे. हे स्थानिकरित्याच जे आरोपी आहेत ते आढळून येत आहेत. आणि दुसरी नाही, आत्तापर्यंत जे आम्हाला जे टोळ्या आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्या 10 टोळ्या आम्ही त्यांचं आपापसात काही कनेक्शन आहे का याचा आमचा तपास चालू आहे. नाही, यामध्ये आम्ही जात वगैरे बघितलेली नाही आहे, परंतु आमच्यासाठी ते आरोपीच आहे, गुन्हेगार आहेत म्हणून आम्ही त्यांना अटक केलेली. टोळी मुकादम आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हातारा झाला असला तरी खूप गडबड चालू आहे असं पुन्हा एकदा नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ हे वारंवार आरोप करत आहे. आता त्यांना तंबी देणाऱ्या अजित पवारांना सांगणं आहे की ते शांत बसले नाहीत तर मीही शांत बसणार नाही. तुम्ही त्यांना तंबी दिली म्हणतात म्हणून मी काल शांत बसलो, पण ते पुन्हा आम्हाला उचकावलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत संविधानिक पदावर सोबत बरोबरीने बसलेली ती व्यक्ती आहे. आम्हाला उचकावून देऊ नका, आम्हाला राज्य शांततेत ठेवायचे आहे अशी तंबीच मनोज पाटील यांनी शेवगाव येथे पार पडलेल्या सभेदरम्यान छगन भुजबळ यांचं नाव न घेता दिली आहे. नेमकं मराठ्यांच्या पोराने काय पाप केलं की आरक्षण असूनही तुम्ही आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलं. तुम्ही जर 70 वर्षापूर्वी म्हणालात आरक्षण नाही, मग ते आरक्षण आता कसे मिळालं, तेच पुरावे आता कसे सापडले. आता आम्हाला 2 दिवस आरक्षण लेट मिळालं चालत, पण आमचे पुरावे स्वतःच्या बुडाखाली कोणी लपून ठेवले याचं नाव आता आम्हाला आधी माहित पाहिजे. इतर काही नेत्यांचा 70-75 वर्षातल्या सरकारवर इतका प्रभाव होता की त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही. मराठा समाजाचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, जे आरक्षण हे त्यांना माहित नाही झालं पाहिजे. ओबीसी आरक्षणात मराठा येतो याचे पुरावे आहेत, पण मराठ्यांना ते कळता कामा नाही. या चालीत ते यशस्वी झाले. आदित्य ठाकरे हे 23 नोव्हेंबर पासून कोकण दौऱ्यावर असून आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत खळा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आज निमंत्रण होतं, मी नेमकं त्यांना कळलं की मी मुंबई बाहेर आहे म्हणून त्यांनी हे ठरवलं उद्घाटन, आणि मी त्यांना हेच सांगितले की जर असंच ठरत असेल तर चला आज मी बाहेर आहे, उद्या पण बाहेर आहे, उद्या MTHLचं पण उद्घाटन करून टाका. अनेक रेल्वे स्टेशन म्हणजे दिघा वगैरे सगळे पेंडिंग आहेत, त्याचं पण करून टाका. आपण पाहत असाल की शिवसेना म्हणून आम्ही मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर या 2 सीटांवर फोकस करत आहोत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहोत. जे केंद्र सरकारने करायला पाहिजे, ज्यांच्या हातात आहे, ज्यांच्याकडे खातं आहे, अजून कुठेही काही ऍक्शन दिसत नाही. आम्हाला डिसेंबर सांगितलेलं, डिसेंबर पर्यंत रस्ते चांगले होतील. झालेत का रस्ते चांगले? नाही, दौरे अनेक होतात हो, ते नुसतं सगळे गरा फिरतायत, पण लोकांची कामं कुठे होतात? आणि दौरा इकडचा झाला की सगळे दौरा करतात दिल्लीचा. कोकणात यायला आम्हाला आवडतं सुद्धा. एक आहे की निसर्गरम्य वातावरण असतं आणि आपण पाहता की सगळेच इथे जे प्रेमाचं पूर्ण वातावरण आहे. पण अनेक ठिकाणी उद्धव साहेबांचे दौरे ठरलेले आहेत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण सगळीकडे. सकाळपासून आम्ही खळा बैठका करत आहोत. एक साधारणपणे आपण बघता एक कौटुंबिक असं वातावरण आहे. सगळेच पदाधिकारी आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत आणि अनेक विषयांवर चर्चा होते. त्याच्यात प्रामुख्याने अर्थात कोकण पदवीधर मतदारसंघावर चर्चा होते. काय ना, काही लोकांना ज्यांना थेरपीची गरज आहे, मी परत सांगतो, काय बिचाऱ्यांना मंत्रीपद नाही,
त्यांना पक्षातच डावललं जातंय, तर त्यांना मी प्रेमच देतो. मी जास्ती त्यांच्यावर काही द्वेष राग दाखवत नाही. 31 डिसेंबरची डेडलाईन म्हणजे नेमकं तुम्हाला काय सांगायचं? बिलकुल नाही. मी अध्यक्षांना एवढंच विनंती करत आहे आपल्या माध्यमातून की कायद्याप्रमाणे चाला, संविधानाप्रमाणे चाला आणि वेळकाढूपणा करू नका. कारण अध्यक्ष आता नुसतं अध्यक्ष नाही तर ट्रायब्युनल म्हणून काम करतात. आपल्या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार बसू शकतं. जगातल्या सर्वात मोठे लोकशाही जी मानायचो आपण, आता मला वाटत नाही लोकशाही राहिलेली आहे, लोकशाही संपलेली आहे. तरी देखील आम्ही लोकशाही तो वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर कायद्याप्रमाणे गेलात, जर संविधानाप्रमाणे गेलात, तर हे घटनाबाह्य खोके सरकार हे पडणार म्हणजे पडणारच, त्यांना बाद व्हायलाच लागणार. ठप्प झालेत. आज पण मी येताना चौकशी करत होतो. जे 2-3 हॉटेल्स आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न करत होतो, ती कामं ठप्प झाली. चिपी एअरपोर्ट, जे खरं सिंधुदुर्गासाठी, रत्नागिरीसाठी महत्वाचं ठरलं असतं, रत्नागिरी एअरपोर्टला पण उद्धव साहेबांनी त्यावेळी फंड दिला होता. चिपीला आम्ही उद्घाटन करून घेतलं. पण आज आपण पाहताय परिस्थिती, आणि मी हीच मागणी केली MIDC कडे की चिपी एअरपोर्ट जर ऑपरेटरला चालवता येत नसेल तर ते त्यांनी रद्द करावा आणि स्वतःकडे घ्यावा MIDC. महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। रामदूत इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं खास आपके लिए शिव तीर्थ नगरी 4, जो है वर्धा रोड, जामठा स्टेडियम, सहारा सिटी के पीछे। NMRDA with RL plots, our amenities, drinking water, drainage and sewage, entrance gate, electricity, SDBC road, open space. Bank loan also available, 90% bank loan from any nationalized bank. For more details, call Mr. Ram Gupta 9689773228. Our office address, plot number 12, second floor, Amar Jyoti Nagar, Beltarodi Road, near Mahindra Showroom, Nagpur। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए। फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान। हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, 2 व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में।